आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतीय एज्युकेशन सोसायटी विद्या संकुलात जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत महारक्तदान शिबिर संपन्न। माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी यांची प्रमुख उपस्थिती। नागोठणे रोशन पदके। भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे ब्लड इन नीड या उपक्रमाअंतर्गत जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ठीक 9 वाजता आयोजित करण्यात आले होते। या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच संतोषबाई कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय एज्युकेशन विद्या संकुलाच्या प्रिन्सिपल ज्योती जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी त्यांच्या समवेत मेडिकल ऑफिसर डॉक्टर अक्षय ठाकूर, अनघा मरळ, अरुण साळुंके, शोभा पाटील, लॅब टेक्निशियन कावेरी कदम, शिवानी पुगावकर तसेच विभागातील युवा नेते रोशनभाई पारंगे, अंकुश ताडकर, उत्तर रायगड जिल्हा सचिव प्रदीप मडवी, रोहा तालुका अध्यक्ष मीनानाथ कटोरे, रोहा तालुका विशेष अधिकारी रमेश पारंगे, रोहा तालुका सह कॅप्टन प्रेमनाथ राक्षीकर, नागोठणे सेवा केंद्र अध्यक्ष सौ कविता बावकर, विनायक गायकर, दयाराम ताडकर, संतोष राणे, राजेंद्र जोशी, राहुल कोतवाल, परशुराम राणे, सुदर्शन गायकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष नागोठणेकर, सुभाष ताडकर, रमेश धर्मा पारंगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नागोठणे विभागातील ग्रामस्थ, मेडिकल कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार देण्यात आले होते। रक्तदान म्हणजे जीवनदान या पुण्यकार्यात शहर व तालुक्यातील नागरिक, भाविक व भक्त, शिष्य यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता। या उपक्रमाचे आयोजन जिल्हा उत्तर रायगड तालुका रोहा अंतर्गत नागोठणे पाठणसाई सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।